नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने भोंदू बाबा अशोक गहलोत प्रकरण को महाराष्ट्र के लिए कलंक बताया। वडेट्टीवार ने कहा कि केवल रूपाली चाकणकर पर कार्रवाई करना पर्याप्त नहीं, सभी दोषियों और राजनीतिक प्रशासन से जुड़े लोगों की भी जांच होनी चाहिए। आगे वडेट्टीवार ने मंत्रालय में हजारों जीआर जारी कर कमीशन और भ्रष्टाचार की शिकायतें होने का गंभीर आरोप लगाया। सुनिए विस्तृत बयान विजय वडेट्टीवार इनका। तो एक चेहरा काल आमच्या सुषमाताई अंधारे यांनी त्या संदर्भातलं वक्तव्य केले आहे की तो काळा पैसा पांढरा करणारा व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांच्या नावाने कोडमध्ये नावं करायची दिली असतील। पण त्याबरोबरच ज्या व्हिडिओमध्ये सगळं काही आहे आणि सापडले आहेत, त्यांना भेटले आहेत, त्यांच्या त्या अंधश्रद्धेला खतपाणी घातलं आहे, त्यांच्या अंधश्रद्धेला समर्थन केलं आहे, हे जे जेवढे असतील, कोणी किती मोठा असो, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। केवळ चाकणकरावर कारवाई झाली म्हणजे कारवाई पूर्ण होत आहे असं नाही। इतर दोषी आहेच, त्यांच्यावर काय कारवाई करायची ते सुरू आहे, त्यांना नोटीस दिलं आहे। परंतु इतरांचं काय, इतर मोठ्या धिन्नांचं काय? अरे तुम्ही शपथ घेताय, तुम्ही एका संविधानिक पदावर आहात, कायदे करण्याच्या अधिकार क्षेत्रात तुम्ही मोडताय आणि तुम्हीच हे कायदे मोडण्याचं काम करताय। कायदे तयार करणारी मंडळी कायदे मोडायचं जर काम करत असेल तर ते कारवाईस पात्र आहेत। ते मंत्री असू देत, आमदार असू देत, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे। आणि घरात एक महाराष्ट्राला लागलेला कलंक होत आहे ही घटना म्हणजे। आणि महाराष्ट्राला खरं म्हणजे आत्तापर्यंतच्या इतक्या प्रकरणामध्ये हे महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाईल अशा प्रकारचे खराचे प्रकरण आहे, फार वाईट। आणि या खरातला मोठी करणारी कोण? तर राजकारणी, प्रशासनातील मोठे अधिकारी यांच्यामुळे तो खरात मोठा झाला। मग हे कारवाईपासून दूर कसे? हे कारवाई यांच्यावर केलीच पाहिजे, तर ही चौकशी म्हणजे फेअर आहे असं आम्ही समजू, ते बरोबर चौकशी झाली आहे असं आम्ही समजू। त्यामध्ये कोणाशी पाठीशी घालत नाही सरकार असं त्याचा अर्थ होईल। नाहीतर अर्धवट करून SITच्या माध्यमातून या चौकशीमध्ये काही साध्य होईल असं मला अजिबात दिसत नाही। काल रविवार होता, 200 पेक्षा जास्त जीआर काढण्यात आले, त्याच्यापेक्षा जास्त काढले गेले। 200 तुमच्या लक्षात आले, माझ्या माहितीप्रमाणे 1000च्या वर जीआर काढले। महाराष्ट्रात हे सर्वसामान्य माणसाचं आस्थेचं काही मंत्रालय राहिलं नाही। लोकांच्या सर्वसामान्य माणसाला न्यायाचं केंद्र आता ते काही मंत्रालय राहिलं नाही। तर हे आता लुटारूंच्या टोळीचं महाराष्ट्रातील केंद्र झालेलं आहे अशी मंत्रालयाची आता स्थिती झाली आहे। तिकडे सर्व मंत्रालयातील सर्व विभागामध्ये जोरात जीआर काढून पैसे वाटण्याचं काम सुरू झालेलं आहे। 10% तर 20% कमिशन सर्रास घेऊन बिलं काढली जात आहेत आणि नवीन जीआर काढून जो बजेटमध्ये आलेल्या पैशाची विल्हेवाट पद्धतशीरपणे लावली जात। नाही असं आहे की CAची चौकशी झाली पाहिजे, काळा धन पांढरा झाला किती झाला ते झालं पाहिजे। मी सांगितलं ना, चाकणकरांना नोटीस दिलं, त्यांची चौकशी होते आहे, पण त्याबरोबर इतरांची पण झाली पाहिजे, तरच हे सत्य बाहेर येईल। आणि CAची चौकशी, कारण तिथे एवढा मोठा पैसा आला कुठून? आज 1500-2000 कोटीची प्रॉपर्टी आहे असं म्हणतात, तर हा पैशाची स्रोत शोधला पाहिजे, कुणाकडून आला, कसं गेला, यापेक्षाही मोठा होईल। मला जर आपलं जर यामध्ये संपूर्ण खोलवर जाऊन चौकशी केली तर मला वाटतं की मंत्रालयातील अर्धे लोकांनी पांढरे पैसे करून देण्यासाठी खरंच वापर केला असेल, हेही पुढे सिद्ध होईल।